कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या पिछाडीला असणाऱ्या मनोरमा कॉलनीत सोमवार 25 ऑगस्ट रोजी गॅस स्फोट होऊन झालेल्या अपघातात जखमी झालेल्या शीतल भोजने, अनंत भोजने आणि प्रज्वल भोजने या तिघांचा मृत्यू झालाय। या प्रकरणी जुना राजवाडा पोलिसात गौरव भट, हरीश नाईक, महम्मद हुजेर अली, अमोल जाधव या चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय। अमर भोजने हे वडील अनंत भोजने, पत्नी शीतल, मुलगा प्रज्वल आणि मुलगी इशिता हिच्यासह कळंबा मध्यवर्ती कारागृहाच्या पिछाडीला असलेल्या मनोरमा कॉलनीत राहत होते। 25 ऑगस्ट रोजी दुपारी भोजने यांच्या घरी गॅस पाईपलाईन कनेक्शन जोडणी करण्यात आली होती। दरम्यान सोमवारी 25 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा अमर भोजने हे कामानिमित्त बाहेर गेले असताना भोजने यांच्या घरात नवीन जोडणी केलेल्या गॅस पाईपलाईनचा स्फोट झाला। या स्फोटात अमर भोजने यांची पत्नी शीतल, वडील अनंत, 5 वर्षांचा मुलगा प्रज्वल आणि 3 वर्षांची मुलगी इशिका हे गंभीर जखमी झाले होते। दरम्यान 25 ऑगस्ट रोजी रात्री उशिरा शीतल भोजने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता, तर 26 ऑगस्ट रोजी अनंत भोजने यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता। तसंच काल 10 सप्टेंबर रोजी बुधवारी दुपारी उपचारादरम्यान प्रज्वल याचा देखील मृत्यू झालाय। या प्रकरणी फॉरेन्सिक लॅबचा अहवाल जुना राजवाडा पोलिसांना मंगळवारी रात्री उशिरा मिळाला होता। फॉरेन्सिक लॅबचा अहवाल प्राप्त झाल्यानंतर गॅस पाईपलाईन जोडणीतील निष्काळजीपणामुळे भोजने कुटुंबियातील तिघांचा मृत्यू झाल्याबद्दल आज जुना राजवाडा पोलिसांनी HP ऑइल कंपनीचे विभाग प्रमुख गौरव भट, इडिलिप्स इंजिनिअरिंग ग्लोबल प्रायव्हेट लिमिटेड कंपनीचा इंजिनियर हरीश नाईक या कामावर देखरेख ठेवून प्रत्यक्ष काम करून घेणाऱ्या सतीमाता कन्स्ट्रक्शन कंपनीचा कर्मचारी महम्मद हुजेर अली आणि सतीमाता कंपनीचे मालक अमोल जाधव या चौघांविरोधात गुन्हा दाखल केलाय। या प्रकरणी जुना राजवाडा पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजीव झाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस अधिक तपास करत आहेत।